नमस्कार मित्रांनो, मी आदित्य स्वागत करत आहे तुमचं माझ्या एका या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर आज आहे 22 सप्टेंबर म्हणजेच घटस्थापना. तर आता आपण शाळेत जात आहोत. शाळेतून आल्यावर मी तुम्हाला टेस्टकडे नेऊन सुद्धा डेकोरेशन आणि ते दाखवितो. आणि मित्रांनो, काल 21 सप्टेंबरचा आपला शॉर्ट मिनी ब्लॉग आलेला आहे, तर तुम्ही जाऊन तो नक्कीच पहा. तर मित्रांनो, तर मी आता शाळेत जाणार होतो, पण त्या पहिले पाऊस सुरू झालाय. जसं की तुम्ही पाहू शकता खाली. तर आता पाऊस सुरू झालाय, तर जर अजून 10 मिनिटात पाऊस बंद झाला तर मी शाळेत जाऊ शकेल, नाही तर मग नाहीच. तर आता पाहू 10 मिनिटं थांबून. तर मित्रांनो, आता 10 मिनिटं मी थांबलो होतो, पण पाऊस काही थांबेना. अजून जोराचा पाऊस आलाय, म्हणून आता शाळेत जाणं कॅन्सल झालं. तुम्ही पाहू शकतात, मी तुम्हाला दाखवतो आता. तर मित्रांनो, पाऊस थोडा जास्तीच वाढलाय, त्याच्यामुळं आता आपली शाळेत जाणं कॅन्सल झालंय. असं बी शाळेला आता 5-10 मिनिटं बाकी आहे, त्याच्यामुळं आज तर शाळेत जाणं कॅन्सल आहे. तर आता पाऊस बंद झाल्यावर मी तुम्हाला स्टेजकडे नेईन. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण देवीच्या मंडपाकडे जाणार आहोत. तर आता आपलं पाऊस बंद झालेला आहे 2-3 घंट्यापासून. तर मी तिकडून जाऊन आलतो, आता डबल जाणार आहोत. तर मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो तिकडचं काय वातावरण आहे, काय चालू आहे आणि काय नाही. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण रेडी झालेलो आहेत. तर आता आपण जाणार आहोत देवीकडे, देवीच्या आगमनासाठी. तर चला, तुम्हाला तिथं जाऊन मी तिथलं वातावरण दाखवतो. तर चला मित्रांनो, या गाडीत 2 स्पीकर आहे आणि आपण त्या गाडीत बसलेलो आहे. तर तुम्ही आता ह्या स्पीकरचा एकदा आवाज ऐका. तर मित्रांनो, आता आपण इथं गोडाऊन मध्ये आलेलो आहे, कारण की इथं आपल्या देवीची मूर्ती ठेवलेली आहे. ती मूर्ती मी तुम्हाला दाखवितो. तर मित्रांनो, आपली मूर्ती खूप छान आहे, फक्त इथं लाईट नसल्यामुळे मी तुम्हाला टॉर्च ऑन करून दाखवत आहे. तर मी तुम्हाला आता मूर्ती ट्रॅक्टर मध्ये ठेवताना दाखवितो. जय. तर आता मूर्तीचं वजन जास्त असल्यामुळे मूर्ती उचलून वर कशी ठेवायची हे सर्वजण एकदा पाहत होते. मूर्ती उचलून ट्रॅक्टर मध्ये कशी ठेवायची हा विचार करून झालता सगळ्यांचा. तर आता ती मूर्ती उचलून ट्रॅक्टर मध्ये ठेवत होते, तर तवाचा तुम्ही ओरिजिनल व्हॉइसच ऐका. तर मित्रांनो, मूर्ती उचलून ट्रॅक्टर मध्ये ठेवून दिलेली आहे. तर आता आपण मूर्तीला घेऊन जिथून मिरवणूक आपण चालू करतो तिथं जाणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे जिथून मिरवणूक चालू होती तिथं, आणि तिथं जाऊन तुम्ही स्पीकरचा आवाजही ऐका. मित्रांनो, तिथे गेल्यावर मी तुम्हाला लहान मुलाचा डान्स सुद्धा दाखवणार आहे. त्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. जसं की तुम्ही लहान मुलांना डान्स करताना पाहिलंच होत. आणि आता आपल्या मूर्तीवरची जी प्लॅस्टिकची पन्नी होती ती पण आपण काढून टाकलेली आहे, आणि मी तुम्हाला मोठ्या मुलांचा डान्स सुद्धा दाखवितो. मित्रांनो, तर भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओ मध्ये. व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका.